हॅलो एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण मल्टीमीडिया नेटवर्किंग या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. या टॉपिकबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज मल्टीमीडिया. मल्टीमीडिया म्हणजे एक्झॅक्टली काय. तसं तर एक्झॅक्टली ह्याची कोणतीही डेफिनेशन नाहीये, पण इन जनरल जर आपण मल्टीमीडिया म्हटलं तर टेक्स्ट असेल, इमेजेस असतील, मूव्हिंग इमेजेस असतील किंवा स्थिर इमेजेस असतील, ॲनिमेशन्स असतील, साऊंड्स असतील किंवा ग्राफिक्स असेल, या सर्वांचं एकत्रित जर आपण म्हटलं तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, मल्टीमीडिया म्हणणार आहोत. मग ह्या मल्टीमीडियामध्ये जनरली डिजिटल की कन्सेप्ट्स हे वापरलेले असतात. याच्यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त अनेक मीडिया टाइप्स एकत्र वापरून त्याचं इंटिग्रेशन करून वेगवेगळे मल्टिपल मीडिया तयार करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला सर्वांना माहिती आहे किंवा तुम्ही ह्याच्या आधी सुद्धा केलेलं असेल की स्वतःची इमेज घ्यायची आणि त्याला तुम्ही काय अटॅच करता, एखादा ऑडिओ ऍड करता आणि एक नवीन मीडिया फाईल तयार होते. तसंच एखादा व्हिडिओ असेल त्याला तुम्ही दुसरं सॉन्ग लावता आणि एक नवीन मीडिया तयार होतो. सो अशा पद्धतीने मल्टीमीडियामध्ये तुम्ही इंटिग्रेशन करून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मीडिया क्रिएट करू शकता. हे जे काही मल्टीमीडिया आहेत ते एकतर इंटरॅक्टिव्ह असतील किंवा नॉन इंटरॅक्टिव्ह असतील. दोन्ही पद्धतीमध्ये हे काम करतात. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, गिव्ह अँड टेक, इट हॅज अ रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स टाईप. आणि नॉन इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, ओनली रिस्पॉन्स, म्हणजे फक्त वन साइडेड प्ले असणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत, नॉन इंटरॅक्टिव्हनेस. मग हे मल्टीमीडिया जे आहेत त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. मग हे टाइप्स कोणते, तर बघा, पहिलं म्हणजे जो टाइप आहे तो आपण बघणार आहोत नॅचरल मीडिया टाइप, किंवा त्यालाच म्हणतात कॅप्चर्ड वर्सेस सिंथेसाइज्ड मीडिया. हा एक प्रकार आहे. मग कॅप्चर्ड मीडियालाच नॅचरल मीडिया असं सुद्धा म्हटलं जातं आणि सिंथेसाइज्ड मीडियालाच आर्टिफिशियल मीडिया असं सुद्धा म्हटलं जातं. कॅप्चर्ड मीडिया म्हणजे काय, रिअल लाईफमध्ये किंवा रिअल वर्ल्डमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन कॅप्चर करता, मग ती कॅमेरा थ्रू असेल किंवा एखाद्या सॉफ्टवेअर थ्रू असेल, तर त्या इन्फॉर्मेशनला आपण काय म्हणणार आहोत, कॅप्चर्ड मीडिया किंवा नॅचरल मीडिया. त्याचं एक्झाम्पल काय आहे बघा, स्टील इमेज, व्हिडिओ, ऑडिओ, त्याला काय म्हणणार आहोत आपण, कॅप्चर्ड मीडिया. परीक्षेला एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ह्याचा सेकंड टाइप आहे सिंथेसाइज्ड मीडिया. सिंथेसाइज्ड मीडियालाच आर्टिफिशियल मीडिया असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ही जे काही आर्टिफिशियल मीडिया आहे तो कम्प्युटर थ्रू तयार केला जातो. कम्प्युटर मधलं एखादं सॉफ्टवेअर वापरून किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरून इन्फॉर्मेशन सिंथेसाइज केली जाते आणि नवीन मीडिया तयार केला जातो. त्याला म्हटलं जातं आर्टिफिशियल मीडिया. मग ह्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत, टेक्स्ट आहे, ग्राफिक्स आहे, ॲनिमेशन आहे, हे सगळे कोणते प्रकार झाले, आर्टिफिशियल मीडिया. याच्या व्यतिरिक्त डिस्क्रीट मीडिया आणि कंटिन्युअस मीडिया असे सुद्धा मीडियाचे दोन वेगवेगळे टाइप्स पडतात. मग ह्या जे डिस्क्रीट मीडिया आहे याच्यामध्ये फक्त आपण स्पेस म्हणजे जागा कन्सिडर करतो आणि कंटिन्युअस मीडियामध्ये स्पेस आणि टाइम ह्या दोन्हीही गोष्टी कन्सिडर केल्या जातात. ज्यावेळेस आपण डिस्क्रीट मीडिया म्हणतोय तर इट इज स्पेस बेस्ड. ह्याचा अर्थ काय, तर हा मीडिया स्टोअर करण्यासाठी आपल्याला कम्प्युटरमध्ये फक्त जागा लागते. याचं जर उदाहरण तुम्ही बघितलं तर काय बघा, उदाहरण इमेज, टेक्स्ट, ग्राफिक्स. म्हणजे मला कम्प्युटरमध्ये एखादी इमेज स्टोअर करायची आहे तर मी ती फक्त काय करणार आहे, कम्प्युटरमध्ये जाऊन स्टोअर करणार आहे. त्या ठिकाणी कोणतंही टाइम किंवा टाइम ड्युरेशन आपल्याला त्या ठिकाणी लागत नाही. ती इमेज बघायची असेल तरी सुद्धा प्ले करावी लागत नाही. सो इट इज अ डिस्क्रीट मीडिया. पण जर आपण कंटिन्युअस मीडियाचं उदाहरण घेतलं तर कंटिन्युअस मीडिया हा स्पेस बेस्ड आणि टाइम बेस्ड दोन्ही प्रकारात मोडतो. त्याचं उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. उदाहरण काय आहे बघा, साऊंड, व्हिडिओ, ॲनिमेशन. म्हणजेच मला एखादा व्हिडिओ जर प्ले करायचा असेल तर तो व्हिडिओ मी प्ले करणार आहे, तो व्हिडिओ स्टोअर करायला मला जागा लागणार आहे. तसंच त्या व्हिडिओला पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन असणार आहे. सेम फॉर ॲनिमेशन फिल्म किंवा ॲनिमेशन क्लिप.
त्याला सुद्धा आपल्याला जागा लागणार आहे प्लस टाइम लागणार आहे. सो हे कशाच्या अंडर येतात? कंटिन्युअस मीडियाच्या अंडर येतात. मग आता जे काही आपण एक्झाम्पल्स बघितले ते एकापेक्षा जास्त मीडिया टाइप्स मध्ये जाऊ शकतात का? तर हो, ते वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये जाऊ शकतात. जर समोर तुम्ही एक इमेज दिसतेय, ती इमेज पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की समोर 4 क्वाड्रंट्स दिसतात आणि त्याच्यामध्ये 2 महत्वाचे भाग करण्यात आलेत. त्यातला एक भाग आहे कॅप्चर्ड आणि दुसरा आहे सिंथेसाइज्ड. समोरची जी इमेज आहे, इमेज पाहता आपल्याला लक्षात येईल की एखादी जो काही मीडिया टाइप आहे तो कॅप्चर्ड आहे, कंटिन्युअस आहे, कॅप्चर्ड आहे, डिस्क्रीट आहे, सिंथेसाइज्ड आहे, कंटिन्युअस आहे आणि सिंथेसाइज्ड आहे, डिस्क्रीट आहे. उदाहरणार्थ मी जर म्हणलं ॲनिमेशन, which media type it is it comes under continuous plus synthesized. Image, discrete plus captured. Sound and video, continuous plus captured. So अशा पद्धतीने एक मीडिया टाइप हा एकापेक्षा जास्त क्लासिफिकेशन मध्ये जाऊ शकतो. मग ह्यातले जे काही मीडिया टाइप्स आहेत ते आपण वन बाय वन बघणार आहोत. त्यातला पहिला टाइप आहे टेक्स्ट. टेक्स्ट हे 2 प्रकारचे असतात. एक आहे प्लेन टेक्स्ट आणि दुसरा आहे रिच टेक्स्ट. मी उदाहरणावरून तुम्हाला सांगते. समोर 2 डायग्राम दिसत आहेत. त्यातली पहिली जी डायग्राम आहे, पहिला रेक्टँगल आपल्याला प्लेन टेक्स्ट दाखवतोय. जर तुम्ही बघितलं तर साधं सरळ ब्लॅक कलर मध्ये लेटर्स आहेत. एकच टिपिकल फॉन्ट वापरलेला आहे. कॅरेक्टरची साईज सारखी आहे. कुठेही कलरिंग नाही, कुठेही अंडरलाईन नाही, इटॅलिक्सपणा नाही. आणि शेजारचं जर डॉक्युमेंट बघितलं, शेजारचा जर चौकोन बघितला तर त्याच्यामधले अनेक लेटर्स हे कलर्ड आहेत, वेगवेगळे त्याला फॉर्मॅटिंग इफेक्ट देण्यात आलेले आहेत, साईज कमी जास्त आहे, अंडरलाईन केलेला आहे, बोल्ड आहे. मग हे आहे रिच टेक्स्ट. म्हणजे दोन्हीतला डिफरन्स लक्षात आला. प्लेन टेक्स्ट म्हणजे एकदम साधं आणि रिच टेक्स्ट म्हणजे कलरफुल विथ फॉर्मॅटेड. मग बघा डिफरन्स. प्लेन टेक्स्ट मध्ये काय सांगितलेलं आहे? प्लेन टेक्स्ट हे अनफॉर्मॅटेड असतं. त्याच्यातले कॅरेक्टर्स हे बायनरी फॉर्म मध्ये कोडेड केलेले असतात. ह्याचाच अर्थ काय? तर कम्प्युटरमध्ये ज्यावेळेस कोणतीही इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते ती बायनरी फॉर्मॅटमध्ये स्टोअर केली जाते. अमेरिका स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज हा कोड ह्यासाठी वापरला जातो. आणि प्लेन टेक्स्टमध्ये सगळ्या कॅरेक्टर्सची स्टाईल ही सेम असणार आहे, फॉन्ट सेम असणार आहे, कलर सेम असणार आहे. आणि त्याच्या एकदम विरुद्ध रिच टेक्स्ट म्हणजे काय? हे टेक्स्ट फॉर्मॅटेड असणारे. यू कॅन मेक इट बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, स्मॉल, फॉर्मॅटेड, कलरफुल. कोणत्याही पद्धतीने तुम्ही ते काय करू शकता? इम्प्लिमेंट करू शकता. याच्यामध्ये फॉर्मॅट इन्फॉर्मेशनसाठी बेसिक कॅरेक्टर कोड वापरले जातात. याच्यामध्ये कोणतंही एक टिपिकल स्टँडर्ड वापरलं जात नाही. जसं की प्लेन टेक्स्टला काय सांगितलं आपण? ASCII कोड. तसं रिच टेक्स्टमध्ये कोणतंही एक टिपिकल स्टँडर्ड वापरलं जात नाही. आणि ह्याचे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्याचे साईज, शेप, स्टाईल, कलरफुलनेस तुम्ही सगळं चेंज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट मीडिया टाइप आहे ग्राफिक्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्राफिक्स म्हणजे काय? इट इज अ ऑब्जेक्ट सच ॲज अ लाईन, कर्व, सर्कल. आणि जनरली कम्प्युटरमध्ये एक प्रोग्राम्स असतो ग्राफिक एडिटर, त्याचा यूज करून हे डायग्राम्स तयार केल्या जातात. ग्राफिक्समध्ये काय असतं बघा, इट इज अ रिव्हायझेबल डॉक्युमेंट. रिव्हायझेबल डॉक्युमेंट म्हणजे काय? जर मला काही चेंज हवा आहे, जर मला काही चेंजेस करायचे आहेत तर मी ह्या ग्राफिक्सच्या डेटामध्ये चेंजेस करू शकते. त्याला काय म्हणतात? रिव्हायझेबल डॉक्युमेंट दॅट रिटेन्स स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे हे. ग्राफिक्स इज अ रिव्हायझेबल डॉक्युमेंट दॅट रिटेन्स स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन. म्हणजे जी काही महत्त्वाची माहिती आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मीडिया टाइप हा आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशनच प्रोव्हाइड करत असतो. या मीडिया प्रकारामध्ये आपण इन्फॉर्मेशनच स्टोअर केलेली असते, फक्त त्याचा फॉर्मॅट वेगळा असतो. मग ग्राफिक्समध्ये काय असतं की तुमची जी काही स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन आहे ती आहे अशी मेंटेन केली जाते. ती अपडेट करायची असेल, तिच्यामध्ये चेंज करायचं असेल, ती रिवाइज करायची असेल तरीही आपण ग्राफिक्स डेटामध्ये चेंज करू शकतो.
मग याच्यामध्ये जसं मगाशी सांगितलं तसं की कम्प्युटरमध्ये वेगवेगळे ग्राफिक्स एडिटर्स असतात, त्याचा वापर करून हे ग्राफिक्स मीडिया तयार केले जातात. एक्झाम्पल म्हणून एक फिगर इथे दिलेली आहे, ती बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट मीडिया टाईप आहे इमेजेस. आता इमेजेस म्हटल्यानंतर मगाशी पण आपण पाहिलं होतं की दोन प्रकारच्या इमेजेस आहेत, स्टील आणि मूव्हिंग. तर इथे आपण स्टील इमेजेसचा विचार करणार आहोत. तर इमेज इज अ 2D मॅट्रिक्स कन्सिस्टिंग ऑफ पिक्झल्स. तर एक लक्षात घ्यायचं आहे, तुमचा जो कम्प्युटर असतो, कम्प्युटरची जी स्क्रीन असते, तर त्याच्यामध्ये जे काही मेजरमेंट्स असतात ते आपण काय करतो, पिक्झल्स मध्ये मोजतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला समोर एक चित्र दिसते, आता एक स्लाइड दिसते, ती पण कशाच्या आधारावर दिसते तुम्हाला, पिक्झल्सच्या. मग पिक्झल म्हणजे काय, स्मॉलेस्ट इलेमेंट ऑफ द रिझोल्युशन ऑफ द इमेज. इमेज मधला सर्वात स्मॉलेस्ट इलेमेंट. अनेक पिक्झल्सनी मिळून ही इमेज काय होते, तयार होते. आणि एक पिक्झल हा एक बीट तुम्हाला रिप्रेझेंट करणार आहे. 1 पिक्झल इज रिप्रेझेंटेड बाय नंबर ऑफ बिट्स. अँड पिक्झल डेप्थ म्हणजे काय, नंबर ऑफ बिट्स अवेलेबल टू कोड द पिक्झल. पिक्झल डेप्थ म्हणजे काय, द नंबर ऑफ बिट्स अवेलेबल टू कोड द पिक्झल. एक पिक्झल तयार करण्यासाठी जितके नंबर ऑफ बिट्स लागतात त्याला काय म्हटलेलं आहे, पिक्झल डेप्थ. आणि ह्या पिक्झल डेप्थ वरून तुमचं जी काही इमेज कशा पद्धतीने दिसणार आहे हे कशावरून ठरतं, तर पिक्झल डेप्थ वरून ठरतं. जसं मगाशी आपण बघितलं की ग्राफिक्स मध्ये स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन असते, तर इमेजेस मध्ये ही स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन अवेलेबल नसते. प्रत्येक गोष्टीमध्ये काही फीचर्स असतात आणि काही फीचर्स नसतात. मग तसंच इमेजेस मध्ये काय आहे, स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन नसते. आणि ह्या इमेजेसच्या पुन्हा दोन कॅटेगरी सुद्धा होऊ शकतात. एक असते स्कॅन्ड इमेज आणि दुसरी असते सिंथेसाइज्ड इमेज. सिंथेसाइज्ड इमेज कशी तयार होणार आहे, जर तुम्ही एखादं कम्प्युटर सॉफ्टवेअर वापरून इमेज तयार केली तर ती कोणती असेल, सिंथेसाइज्ड इमेज असेल. पण जर तुम्ही एखादी कॅप्चर्ड किंवा कॅमेरा थ्रू एखादी इमेज घेतलेली असेल तर ती कशी असणार आहे, स्कॅन्ड इमेज. कॅप्चर्ड or AD कन्व्हर्टेड इमेजेस आर कॉल्ड ॲज स्कॅन्ड इमेजेस. आणि ह्या दोन्ही कशाच्या अंडर येतात, डिजिटल स्टील इमेज. स्टील म्हणजे स्थिर, नॉट मुव्हिंग. स्टील म्हणजे काय, नॉट मुव्हिंग. मग डिजिटल स्टील इमेजेसचे दोन प्रकार कोणते, सिंथेसाइज्ड इमेजेस आणि स्कॅन्ड इमेजेस. मग आता जसं मगाशी सांगितलं की तुमची जी पिक्झल डेप्थ आहे ना, ती तुमची इमेज कशी दिसणार आहे ते सांगतं. इथं उदाहरण घेतलेलं आहे बघा, पिक्झल डेप्थ इज इक्वल टू 1. पिक्झल डेप्थ 1 असताना ती तुमची बायनरी इमेज असणार आहे. ती अशा पद्धतीने दिसेल, खाली तुम्हाला दोन ब्लॅक कलरच्या सॅम्पल आणि वरती एक डिझाईन दिसेल. हे काय आहेत, सगळ्या पिक्झल डेप्थ 1 असतानाची इमेज. ग्रे स्केल इमेजेस कशा असतात, त्याची पिक्झल डेप्थ किती असते, 8. ग्रे स्केलची पिक्झल डेप्थ किती आहे, 8. आणि कलर इमेजेसची पिक्झल डेप्थ किती आहे, 24. सो कलर इमेजेस जर तुम्ही बघितलं तर हे MCQ ला विचारलं जाऊ शकतं की पिक्झल डेप्थ ऑफ कलर इमेज इट इज 24. सो या ठिकाणी कलर इमेज तुम्हाला दिसत आहे, ही याची पिक्झल डेप्थ किती आहे, 24. तुम्ही जर फरक बघितला तर बघा, ह्या ठिकाणी पिक्झल्स मध्ये फरक आहे. या ठिकाणी तुम्हाला प्लेन व्यवस्थित चित्र दिसत आहे, पण ह्या ठिकाणी थोडंसं कसं आहे, इमेज ही स्कॅटर्ड आहे, त्याच्यातले पिक्झल्स कसे आहे, स्कॅटर्ड आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत की ग्राफिक्स वर्सेस इमेज ह्याच्यामधला डिफरन्स आपण बघणार आहोत. जसं मगाशी सांगितलं तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा डिफरन्स काय आहे, तर ग्राफिक्स आर रिव्हायजेबल डॉक्युमेंट्स. Graphics are revisable documents but images are not revisable. ग्राफिक्स मध्ये स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन ही मेंटेन केली जाते, पण इमेजेस मध्ये स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन मेंटेन केली जात नाही. तसंच ग्राफिक्स मध्ये सिमॅन्टिक कंटेंट इज प्रिझर्व्ड इन प्रेझेंटेशन. सिमॅन्टिक कंटेंट म्हणजे काय, तर सिमॅन्टिकचा मीनिंग असतो अर्थ.
ग्राफिक्स मध्ये जे काही ऑब्जेक्ट असणार आहे त्याला काहीतरी अर्थ असणार आहे आणि तो अर्थ त्या प्रेझेंटेशन मध्ये मेंटेन केलेला असतो. पण ज्यावेळेस तुम्ही इमेज कन्सिडर करता तर ह्या इमेज मध्ये कोणताही सिमॅन्टिक कंटेंट नसतो, अर्थपूर्ण कंटेंट नसतो, त्यामुळे तो प्रिझर्व करण्याचा प्रश्न येत नाही. सिमॅन्टिक कंटेंट इन इमेजेस इज नॉट प्रिझर्व्ड. ग्राफिक्स मध्ये ज्या काही गोष्टी किंवा वस्तू तयार असतात, ज्या काही चित्र आपल्याला पिक्चर्स दिसतात त्यांना ऑब्जेक्ट्स म्हटलं जातं आणि इमेजेसना काय म्हटलं जातं, बिटमॅप्स म्हटलं जातं. ग्राफिक्स मध्ये काय म्हटलं जातं, ऑब्जेक्ट्स, आणि इमेजेस मध्ये काय म्हटलं जातं, बिटमॅप्स. आपला नेक्स्ट पॉइंट आहे व्हिडिओ. व्हिडिओ वर्सेस ॲनिमेशन. मग व्हॉट इज व्हिडिओ? तर बघा, both images and graphics can be displayed as a succession of view which create an impression of movement. मगाशी आपण इमेजेस प्रकार बघितलाय आणि ग्राफिक्स हा पण प्रकार बघितलाय. मग ह्या इमेजेस आणि ग्राफिक्स ह्यांना आपण एक प्रकारे सक्सेसिव्हली अरेंज केलं आणि एक प्रकारची मूवमेंट त्यांना दिली की व्हिडिओ आणि ॲनिमेशन्स तयार होतात. मग व्हिडिओ म्हणजे एक्झॅक्टली काय? तर व्हिडिओ म्हणजेच मूव्हिंग इमेजेस और मूव्हिंग पिक्चर्स. व्हिडिओ म्हणजेच काय? मूव्हिंग इमेजेस और मूव्हिंग पिक्चर्स. मग हे कॅप्चर्ड असू शकतात किंवा सिंथेसाइज्ड असू शकतात किंवा त्याच्यामध्ये बिटमॅप इमेजेसही असू शकतात. कोणत्याही प्रकारचे इमेजेस असतील किंवा पिक्चर्स असतील त्यांच्यापासून आपण व्हिडिओ तयार करू शकतो. त्यांना एक प्रकारची मूवमेंट दिली की व्हिडिओ तयार होतो. प्रत्येक इमेजला या ठिकाणी फ्रेम म्हटलं जातं. ज्यावेळेस व्हिडिओ तयार करायचा असतो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी व्हिडिओज हे तयार केलेले असतील. आपल्या मोबाईलमध्ये पण अनेक सॉफ्टवेअर्स असतात, त्याच्यामध्ये आपण काय करतो, अनेक फोटोज एकत्र घेतो आणि मग त्याला साऊंड लावतो आणि आपला व्हिडिओ तयार होतो. सेम तेच आपण बघत आहोत, तीच टेक्नॉलॉजी बघत आहोत, पण ह्याच्यामध्ये डिजिटल टर्मिनॉलॉजीमध्ये त्या इमेजला काय म्हणायचं आपण, फ्रेम. मग ह्या अनेक इमेजेस आपण एकत्र घेतो, म्हणजे अनेक फ्रेम आपण एकत्र घेतो आणि त्याच्यापासून आपण व्हिडिओ तयार करतो. आणि स्पीड काय असतो ह्या प्लेबॅक व्हिडिओचा, तर फ्रेम पर सेकंद. एका सेकंदाला एक फ्रेम काय होते, मूव्ह होते. आणि ती एक सलग मूव्ह होत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की व्हिडिओ प्ले होतोय. ऍक्च्युली व्हॉट इज व्हिडिओ? व्हिडिओ इज अ फ्रेम ऑफ इमेजेस आणि मग तो व्हिडिओ काय होतो, प्ले होतो. मग व्हॉट इज ॲनिमेशन? तर ॲनिमेशन म्हणजे काय, मूव्हिंग ग्राफिक्स. व्हिडिओ म्हणजे काय, मूव्हिंग इमेजेस. मग अनेक ग्राफिक्सचे छोटे छोटे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते एकत्र आणून त्याला एक प्रकारे टायमिंग दिलं, एक प्रकारे त्याला अरेंज केलं तर काय तयार होतो, ॲनिमेटेड व्हिडिओ तयार होतो. थोडक्यात काय, अनेक ग्राफिक्सचं मिळून काय तयार होतो, ॲनिमेशन तयार होतो. आणि ॲनिमेशन तयार करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक ॲनिमेशनचे सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. कम्प्युटरचा वापर करून, या सॉफ्टवेअर्सचा वापर करून आपण अनेक ॲनिमेटेड व्हिडिओज, ॲनिमेटेड क्लिप्स तयार करू शकतो. म्हणजेच याचाच अर्थ काय झाला की ॲनिमेशन इज अ सेट ऑफ ऑब्जेक्ट, कारण ग्राफिक इज अ ऑब्जेक्ट. सो ॲनिमेशन इज अ सेट ऑफ ऑब्जेक्ट. मग ही जी काही त्याची मूव्हमेंट आहे ती कॅल्क्युलेट केली जाते आणि त्यानुसार त्याचा जे काही टायमिंग आहे ते काय केलं जातं, अपडेट केलं जातं, ऍडजस्ट केलं जातं. नेक्स्ट प्रकार आहे साऊंड. नेक्स्ट प्रकार काय आहे, मीडिया टाईप साऊंड. सो साऊंड इज अ वन डायमेन्शनल टाइम बेस्ड सिग्नल. समोर बघा, समोर इथे डायग्राम दिसते. वन डायमेन्शनल म्हणजे काय, एकाच डिरेक्शन मध्ये असणारी गोष्ट. मग साऊंड कसा असतो, हा वन डायमेन्शनल असतो. मग ह्या साऊंड मध्ये पण वेगवेगळे टाइप्स आहेत. स्पीच साऊंड वर्सेस नॉन स्पीच साऊंड. थोडक्यात काय, स्पीच म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, बोलणे. सो सपोर्ट स्पोकन लँग्वेज अँड हॅज अ सिमॅन्टिक कंटेंट. म्हणजे जो स्पीच साऊंड असतो त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी भाषेचा वापर केलेला असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी स्टोअर केलेल्या असतात.
पण नॉन स्पीच साऊंड म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो, कोणत्याही प्रकारची लँग्वेज त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली नसते. तो कोणता प्रकार झाला, नॉन स्पीच साऊंड. याच्या व्यतिरिक्त साऊंडचे अजून दोन टाईप पडतात, नॅचरल साऊंड व्हर्सेस स्ट्रक्चर्ड साऊंड. मग नॅचरल साऊंड म्हणजे काय, नॅचरल साऊंड इज अ रेकॉर्डेड और जनरेटेड साऊंड वेव्ह रिप्रेझेंटेड ॲज अ डिजिटल सिग्नल. रेकॉर्डेड साऊंड वेव्ह जी असते त्यालाच काय म्हटलं जातं, नॅचरल साऊंड. त्याचं एक्झाम्पल काय आहे, आपल्या CD जी असते कॉम्पॅक्ट डिस्क, त्याच्यामधला ऑडिओ किंवा WAV फाईल्स. तुम्ही बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादी फाईल तुमच्या मोबाईलमध्ये रन करता किंवा कम्प्युटरवर रन करता, बऱ्याचदा त्याचा फाईल टाईप आपल्याला विचारला जातो. म्हणजे ठराविक प्रकारचेच मीडिया फाईल्स त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये रन होतात. मग ह्या मीडिया टाईप्स वरून सुद्धा ह्यांचं काय होतं, क्लासिफिकेशन होतं. सेकंड टाईप ह्याचा काय आहे, स्ट्रक्चर्ड साऊंड. स्ट्रक्चर्ड साऊंड म्हणजे काय, इट इज अ सिंथेसाइज साऊंड इन अ सिम्बॉलिक वे. जो साऊंड सिंथेसाइज केला जातो, मग सिंथेसाइज करायचं असेल तर आपल्याला कम्प्युटर लागणार आहे, सॉफ्टवेअर लागणार आहे. मग कम्प्युटरच्या मदतीने, सॉफ्टवेअरच्या मदतीने जो साऊंड सिंथेसाइज केला जातो, सिम्बॉलिक पद्धतीने अरेंज केला जातो, त्याला स्ट्रक्चर्ड साऊंड म्हणतात. आणि त्याचं एक्झाम्पल आहे MIDI फाईल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे नेटवर्क्ड मल्टीमीडिया. नेक्स्ट पॉइंट आहे नेटवर्क्ड मल्टीमीडिया. मग ह्याच्यामध्ये दोन टाईप पडतात, लोकल व्हर्सेस नेटवर्क्ड मल्टीमीडिया. तर साधं गोष्ट आहे, लोकल म्हणजे काय, स्टोरेज अँड प्रेझेंटेशन ऑफ मल्टीमीडिया इन्फॉर्मेशन इन अ स्टँड अलोन कम्प्युटर. स्टँड अलोन कम्प्युटर म्हणजे काय, एकटा कम्प्युटर, सिंगल कम्प्युटर, त्याच्यावरती एखादा मीडिया, मल्टीमीडिया स्टोअर केलेला असेल तर त्याला म्हणायचं लोकल मल्टीमीडिया. उदाहरण आपलं रेग्युलर पूर्वीच्या काळी DVD वापरल्या जायच्या, ह्या DVD कशाचं उदाहरण आहे, लोकल मल्टीमीडियाचं त्या उदाहरण आहेत. दुसरं एक्झाम्पल आहे नेटवर्क्ड मल्टीमीडिया. नेटवर्क मल्टीमीडिया इन्व्हॉल्व ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मल्टीमीडिया इन्फॉर्मेशन ऑन द नेटवर्क. नेटवर्क म्हणजेच इंटरनेट. इंटरनेटवरती एखादी मल्टीमीडिया इन्फॉर्मेशन जर आपण ट्रान्सफर करत आहोत, डिस्ट्रीब्यूट करत आहोत, तर त्याला काय म्हणायचं, नेटवर्क मल्टीमीडिया. ह्याचं बेस्ट उदाहरण त्यांनी दिलेलं आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, वेब व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग, मल्टीमीडिया ईमेल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये काय होतं बघा, ॲट अ टाइम व्हिडिओ प्ले होतो आणि 4 माणसं वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकेशन्सला बसलेले ॲट अ टाइम व्हिडिओ काय करत असतात, ट्रान्सफर करत असतात. सो दॅट इज अ नेटवर्क मल्टीमीडिया. एका ठिकाणाहून नाही तर अनेक ठिकाणाहून ही इन्फॉर्मेशन फ्लो होत असते विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. इंटरनेट नसेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे का, नाही. इंटरनेट नसेल तर व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग होणार आहे का, तर नाही. सो लोकल म्हणजे काय, एका सिंगल स्टँड अलोन PC वरती विदाउट इंटरनेट चालणारा मीडिया म्हणजे लोकल मीडिया. आणि नेटवर्क मीडिया म्हणजे काय, इंटरनेटच्या माध्यमातून, इंटरनेट किंवा नेटवर्किंगच्या माध्यमातून जी मल्टीमीडिया ट्रान्सफर होते त्याला काय म्हणायचं, नेटवर्क मल्टीमीडिया. मग या ठिकाणी खाली एक डायग्राम दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसू शकेल की व्हिडिओ सर्व्हर्स आहेत, इमेज सर्व्हर्स आहेत आणि इंटरनेट थ्रू ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत, वेगवेगळ्या कम्प्युटर्स मधून वेगवेगळ्या कम्प्युटरमध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो विथ द हेल्प ऑफ नेटवर्क. मग ह्या नेटवर्क मल्टीमीडियाच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लार्ज डेटा व्हॉल्यूम. हा जो काही मल्टीमीडिया आहे ह्याची जी साईज असते ना ती खूप मोठ्या प्रमाणात तयार होते. मग जितकी साईज मोठी तेवढीच त्या कम्प्युटरमध्ये किंवा त्या लॅपटॉपमध्ये किंवा त्या मोबाईलमध्ये स्टोअर करण्यासाठी लागणारी जागा ही जास्त असते. तसंच ह्याला रिअल टाइम प्रॉपर्टीज असतात. रिअल टाइम प्रॉपर्टीज म्हणजेच काय, की जसं मगाशी सांगितलं तसं की कंटिन्युअस डिस्प्ले म्हणजे काय, तर काही काही गोष्टींना आपल्याला काय आहे, टाइम ड्युरेशन आहे. तसंच डिले रिक्वायरमेंट ऑफ मल्टीमीडिया ऍप्लिकेशन.
डिले रिक्वायरमेंट म्हणजे काय, ह्याचं साधं उदाहरण सांगते. कधी जर तुम्ही एखाद्याला व्हिडिओ कॉल केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की एखादा बोलतोय पण ते आपल्यापर्यंत पोहोचताना मध्ये खूप डिले जातो, तर त्याला काय म्हणतात, डिले रिक्वायरमेंट. तर तेवढं तर ट्रान्सफर होण्यासाठी मग त्याच्यासाठी n नंबर ऑफ फॅक्टर्स डिपेंडंट आहेत. व्हिडिओची साईज असेल, इंटरनेटची रेंज असेल, तुम्ही कोणतं ऍप्लिकेशन वापरताय ते असेल, कोणत्या प्रकारचं डिव्हाइस वापरताय, कोणत्या प्रकारचा प्रोसेसर वापरताय, या सगळ्या गोष्टींचा, ह्या सगळ्या फॅक्टर्सचा ह्याच्यावरती परिणाम होतो. मग हे जे काही नेटवर्क मल्टीमीडिया आहे ह्याच्यामध्ये बँडविड्थचं सुद्धा काय येतं, आपल्याला लिमिटेशन येतं. बँडविड्थ नुसार सुद्धा व्हिडिओ ट्रान्सफरन्सी असेल किंवा मोठ्या मोठ्या क्लिप्स आपल्याला ट्रान्सफर करायच्या असतील तर त्याला लिमिटेशन्स येतात. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एखादा डेटा ट्रान्सफर करणार आहोत, जसं आता सांगितलं तसं की तो ट्रान्सफर होणारा डेटा हाय क्वालिटी असेलच ह्याची गॅरंटी नाही. कोणत्या प्रकारचे डिव्हाइसेस, कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण वापरत आहोत त्याच्यावर आपल्याला ती मिळणारी क्वालिटी डिपेंडंट असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेट्रोजिनिटी, की वेगवेगळे युजर्स ॲट अ टाइम तो डेटा यूज करणार आहेत. वेगवेगळे युजर्स वेगवेगळ्या नेटवर्क कंडिशन्सला ते यूज करणार आहेत. वेगवेगळे युजर्स वेगवेगळ्या डिव्हाइसेस वरती ते अप्लाय करणार आहेत. वेगवेगळे युजर्स वेगवेगळ्या टायमिंगला ते ऍक्सेस करणार आहेत. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा यूज करून नेटवर्क मल्टीमीडिया काय केले जातात, वर्क होतात. मग हे जे काही मल्टीमीडिया ऍप्लिकेशन्स आहेत किंवा मल्टीमीडिया चे कंपोनंट्स आहेत, तर ह्याच्यासाठी खरोखर आवश्यक काय आहे, तर डिले रिक्वायरमेंट तुम्ही विचारात घेतली पाहिजे, क्वालिटी रिक्वायरमेंट विचारात घेतली पाहिजे, सिंक्रोनायझेशन जसं आता सांगितलं की साऊंड पुढे येतोय आणि व्हिडिओ मागून प्ले होतोय किंवा व्हिडिओ दिसतोय आणि साऊंड मागे राहतोय, सो हे जे सिंक्रोनायझेशन आहे त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कंटिन्युअस रिक्वायरमेंटचा विचार करणं गरजेचं आहे. कधी कधी काही प्रमाणात काही इन्फॉर्मेशन लॉस होऊ शकते, याचा सुद्धा विचार नेटवर्क मल्टीमीडियामध्ये करावा लागतो. तसंच क्वालिटीचा सुद्धा, की आपल्याला ह्या मीडिया थ्रू सॅटिस्फॅक्टरी क्वालिटी मिळणार आहे की नाही, या रिक्वायरमेंटचा सुद्धा नेटवर्क मल्टीमीडियामध्ये विचार करावा लागतो. मग ज्यावेळेस आपण मल्टीमीडिया नेटवर्किंग बघणार आहोत, हे मल्टीमीडिया नेटवर्किंग करत असताना आपल्याला अनेक चॅलेंजेस फेस करावे लागणार आहेत. त्यातलं पहिलं चॅलेंज काय आहे बघा, तर मीडिया साईज आणि बँडविड्थ लिमिट ह्याच्यामध्ये कन्फ्लिक्ट येण्याची शक्यता असते. मीडिया साईज मोठी, बँडविड्थ लिमिट लहान, प्रॉब्लेम येऊ शकतो. मीडिया साईज खूप छोटी, बँडविड्थ खूप मोठी, प्रॉब्लेम मे ऑकर और मे नॉट ऑकर. तसंच दुसरा कन्फ्लिक्ट कुठे येऊ शकतो, तर युजर रिक्वायरमेंट ऑफ मल्टीमीडिया ऍप्लिकेशन आणि बेस्ट इफर्ट नेटवर्क. म्हणजे एखाद्या युजरला मल्टीमीडिया ऍप्लिकेशन यूज करायचं आहे पण नेटवर्क क्वालिटी चांगली नाही, प्रॉब्लेम येईल. नेटवर्क क्वालिटी चांगली पण युजरकडचं ऍप्लिकेशनच व्यवस्थित नाही किंवा त्याच्या इट कंटेन्स मेनी फ्लॉज, तिथे सुद्धा कन्फ्लिक्ट्स येणार आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स मल्टीमीडिया नेटवर्किंग करत असताना आपल्याला बघाव्या लागतात. जसं आता सांगितलं की मल्टीमीडिया नेटवर्किंग मध्ये ज्यावेळेस डेटा आपण पाठवणार आहोत, आता सांगितलं तसं डेटा लॉस होऊ शकतो, डेटा कमी जास्त येऊ शकतो, डेटा प्रॉपरली येऊ शकत नाही. अशा वेळेस आपल्याला काही टेक्निक्स वापरणं गरजेचं असतं. मग हे टेक्निक्स कोणते, कसे, काय, हे आपण पुढे जाऊ तसं पाहणार आहोतच. मग टेक्नॉलॉजीज ज्या आपण मल्टीमीडिया नेटवर्किंग मध्ये वापरू शकतो तर त्या कोणत्या आहेत. पहिलं तर मीडिया कॉम्प्रेशन ही टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो. मीडिया कॉम्प्रेशन म्हणजे काय, तर आपल्याला डेटाची साईज काय करायची आहे, लहान करायची आहे. आता वरती इथं आपण हे 3 चॅलेंजेस बघितले. पहिलं काय बघा, कन्फ्लिक्ट बिटवीन मीडिया साईज अँड बँडविड्थ लिमिट. हे चॅलेंज आपल्याला ओव्हरकम करायचंय मीडिया साईज आणि बँडविड्थचं. तर आपण त्यासाठी काय वापरणार, त्यासाठी आपण मीडिया कॉम्प्रेशन करणार. मीडिया कॉम्प्रेशन म्हणजे काय, आपण आपल्या जी काही फाईल आहे ऑडिओ किंवा व्हिडिओ ती कॉम्प्रेस करणार. कशी कॉम्प्रेस करणार,
तर त्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे कॉम्प्रेशनचे सॉफ्टवेअर अवेलेबल असतात. त्या कॉम्प्रेशनच्या सॉफ्टवेअरचा यूज केल्यानंतर काय होतं की तुम्ही तुमची त्या पर्टिक्युलर मीडियाची जी साईज आहे ती काय करू शकता, कमी करू शकता. तुमचा डेटा व्हॉल्यूम कमी करू शकता. मग तुम्हाला फर्स्ट चॅलेंज ओव्हरकम करायचं असेल तर तुम्ही इमेज असेल कॉम्प्रेस करा, व्हिडिओ असेल कॉम्प्रेस करा, ऑडिओ असेल कॉम्प्रेस करा. सो तुम्ही त्या फर्स्ट चॅलेंजला काय करू शकता, ओव्हरकम करू शकता. आणि सेकंड जे त्यांनी सांगितलंय चॅलेंज कोणतं आहे की युजर रिक्वायरमेंट आणि बेस्ट एफर्ट नेटवर्क. आणि तिसरं काय आहे, डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ डिफरंट युजर्स. हे ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे रिअल टाइम ट्रान्समिशन प्रोटोकॉल्स वापरू शकता, रेट कंजेशन कंट्रोल मेकॅनिझम वापरू शकता, एरर कंट्रोल मेकॅनिझम्स वापरू शकता. आता हे मेकॅनिझम्स काय आहेत किंवा कसे वापरले जातात ह्याच्या डिटेलिंग मध्ये आपण जाणार नाहीये. पण ह्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, वेगवेगळे प्रोटोकॉल, रेट कंजेशन कंट्रोल मेकॅनिझम, एरर कंट्रोल मेकॅनिझम यांचा वापर करून आपण प्रॉपरली डेटा ट्रान्समिट करू शकतो, व्यवस्थितपणे डेटा ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जास्त लॉस होणार नाही. मग ज्यावेळेस आपण आता मल्टीमीडिया, आतापर्यंत आपण काय पाहिलं की मल्टीमीडिया नेटवर्किंग मध्ये काय काय येतं. मग ह्या मल्टीमीडिया नेटवर्किंग सिस्टीम्स कशा तयार होतात. आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी बघितल्या त्याचं एकत्रितपणे किंवा हवं तसं हायब्रिड कॉम्बिनेशन केलं की काय तयार होतात, मल्टीमीडिया नेटवर्किंग सिस्टीम्स तयार होतात. त्यातली पहिली आहे लाईव्ह मीडिया ट्रान्समिशन सिस्टीम. पहिली सिस्टीम कोणती आहे, लाईव्ह मीडिया ट्रान्समिशन सिस्टीम. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर ह्याच्यामध्ये तुमचा मीडिया हा कॅप्चर केला जातो, कॉम्प्रेस केला जातो आणि नंतर ट्रान्समिट करून इंटरनेट थ्रू पुढे समोर पाठवला जातो. ठीक आहे. लाईव्हचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग सगळ्यांना माहिती आहे. मग ह्याच्यात काय केलं जातं, कॅप्चर केलं जातं, कॉम्प्रेस केलं जातं आणि डेटा काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. मग लाईव्ह मीडिया डिलिव्हरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला रिअल टाइम मीडिया कॅप्चर करावा लागतो. त्यासाठी लागणारं हार्डवेअर सपोर्ट तुमच्याकडे असावा लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिअल टाइम मीडिया सेंड करताना डेटा तुम्हाला कॉम्प्रेस करून पाठवायचा आहे, कारण ह्यामध्ये तुम्हाला लाईव्ह मीडिया पाठवायचा आहे, त्यामुळे स्पीड फास्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि कॉम्प्रेशनच्या ज्या प्रोसिजर्स आहेत, तुमची नेटवर्क कशा पद्धतीचं आहे, कोणत्या पद्धतीचं आहे, त्याच्या सेटिंग्स कशा पद्धतीच्या आहेत, याचा वापर करून तुम्हाला काय करावं लागतं, कॉम्प्रेशन प्रोसिजर्स वापराव्या लागतात. तरच ते लाईव्ह स्ट्रीमिंग हे छान होतं, व्यवस्थित होतं आणि एक्झॅक्टली आणि प्रॉपर आणि करेक्ट आउटपुट आपल्याला समोर दिसतं. सेकंड आहे स्टोर्ड मीडिया अक्रॉस दी नेटवर्क. सेकंड काय आहे, स्टोर्ड मीडिया अक्रॉस दी नेटवर्क. आता त्याच्या शब्दामध्येच आहे, स्टोर्ड म्हणजे काय, आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. मग स्टोअर करून ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी तो मीडिया प्री कॉम्प्रेस केला जातो. आधीच तो काय केला जातो, कॉम्प्रेस केला जातो आणि एखाद्या सर्व्हरवरती तो सेव्ह केला जातो. मग ज्यावेळेस आवश्यकता असेल, ज्यावेळेस एखादा रिसिव्हर पर्टिक्युलर त्या कंटेंटसाठी रिक्वेस्ट करेल, त्यावेळेस त्या सर्व्हरवरून तो डेटा फेच केला जातो आणि समोरच्या कम्प्युटर्सला तो दिला जातो. मग ज्यावेळेस स्टोर्ड मीडिया डिलिव्हरी करायची असते त्यावेळेस ऑफलाईन कॉम्प्रेशन आधीच केलं जातं, त्याच्यामुळे डेटा ट्रान्सफर फास्ट होतं आणि लाईव्हली आपल्याला डेटा पाठवायचाच नाहीये, त्यामुळे रन टाइमला आपल्याला कॉम्प्रेशन व्हिडिओ कॉम्प्रेस करून पाठवायची गरज पडत नाही. सो अशा पद्धतीने लाईव्ह मीडिया ट्रान्समिशन सिस्टीम आणि स्टोर्ड मीडिया अक्रॉस दी नेटवर्क अशा दोन मल्टीमीडिया नेटवर्किंग सिस्टीम्स अवेलेबल आहेत. म्हणजे जनरली एखादी मीडिया स्ट्रीमिंग सिस्टीम कशी वर्क होते त्याचं समोर एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे बघा. इनपुट व्हिडिओ, इथून आपण काय करणार आहोत, व्हिडिओ इनपुट करणार आहोत. तो व्हिडिओ एन्कोडरला पास होतो.
व्हिडिओ एन्कोडर हे सॉफ्टवेअर काय करणार आहे, तुमचा व्हिडिओ कॉम्प्रेस करणार आहे. याचाच अर्थ तुमच्या व्हिडिओची साईज तो कमी करणार आहे आणि तो स्ट्रीमिंग सर्व्हरला पाठवणार. स्ट्रीमिंग सर्व्हर काय करणार आहे, एरर कंट्रोल चेक करणार, रेट कंट्रोल चेक करणार आणि पूर्ण क्वालिटी चेक ह्या ठिकाणी स्ट्रीमिंग सर्व्हरमध्ये होणार. आणि हा क्वालिटी चेक केलेला जो काही व्हिडिओ आहे तो पुढे इंटरनेटवर पाठवला जाणार. इंटरनेट थ्रू हा व्हिडिओ पॅकेट्स थ्रू रिसिव्हरला पाठवला जाणार. रिसिव्हर साईडला पुन्हा एरर कंट्रोल चेक केलं जाणार आणि ज्याने कुणी तो व्हिडिओ पाठवलाय त्या सेंडरला फीडबॅक दिला जाणार. अगेन रिसिव्हर विल कॉम्प्रेस व्हिडिओ अँड इट विल गिव्ह इट टू द व्हिडिओ डिकोडर. आणि व्हिडिओ डिकोडर काय करणार आहे, दुसऱ्या स्क्रीनवरती तो व्हिडिओ डिस्प्ले करणार आहे. सो अशा पद्धतीने तुमचा एखादा ऑडिओ किंवा व्हिडिओ मीडिया स्ट्रीमिंग सिस्टीम वर्क होतं. त्याच्यामध्ये एक सेंडर असणारे, एक रिसिव्हर असणारे, एक एन्कोडर असणारे, एक डिकोडर असणार आहे आणि दोन्हीच्या एकत्रितपणे काम करूनच ही सिस्टीम काय होणार आहे, वर्क होणार आहे. थँक्यू. या सेशन नंतर एक क्विज देण्यात येणार आहे. ती क्विज सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे. थँक्यू.